मला किती लोक केवळ माझे हे या दोन शब्दामुळे माझे डोळे उघडलेत. म्हणले मी गेलतेच, वायाच गेलते. ती बोलली मला आणि असं ऑन रेकॉर्ड बोललेली आहे, ऑन रेकॉर्ड बोललेली आहे. मी म्हणलं झालं, माझं काम झालं. जितक्या वेगाने येतो ना आम्ही, यांना विचारा ना किती वेगाने येतो. आम्हाला जीवाची भीती नाही, आम्हाला जीव नाही. आमचा एकच हेतू आहे, नेमणूक केली ना परंपरेनं माझी, ज्या कामा करता कामच करायचं, कामाच्या टायमाला कामच. फ्रेंड सर्कल बद्दल बोलत बोलत मी वाढत गेलो एवढं. माझं सीतेची फ्रेंड कोण आहे? त्रिजटा. कधी बी लक्षात ठेवायचं. विभीषणाची बहीण आहे. ती रडताना काय म्हणली होती माहिती का सीता? नाडियली आशा मृग कांती सोने, धाडिले रघुनाथा पाठी लावी तेने, उल्लंघिली आज्ञा माव कायमी जाणे, घेऊन सुनाट आली सुनियो. त्रिजटा म्हणते, सीता म्हणते की त्रिजटे तुला खरं सांगू का, माझं चुकलंय. चूक मान्य करायला काळीज मोठं लागते, मोठं लागते चूक मान्य करायला. जे चूक मान्य करतात ना माणसं, ती माणसं मोठी होतात. माझं चुकलंच नाही, वाया जाईल, गेलं वाया. सीताई साहेब म्हणते माझं चुकलंय, मला गरज नव्हती त्या हरणाच्या, सोनेरी हरणाच्या चोळीची मला गरज नव्हती. गरज नसताना मला मोह झालाय, मला लोभ झालाय, म्हणून मला नडलंय ते. घेऊन सुनाट आले सुनिओ. कुत्र्याची उपमा दिली सीतेनं रावणाला. याचे काय ताकद होती म्हणे मला येण्याची. माझ्यासोबत माझा प्राण होता, माझा नाथ होता, माझा परमात्मा होता, माझं रक्षण करण्याकरता. मीच परमात्म्याला बाजूला सारले ना. लक्ष्मण सारखा धीर माझा पाठीराखा होता, मला सांभाळणारा होता, मी त्याच्यावर संशय घेतला आणि त्याला मी बाजूला केलं, म्हणून मला हे नशिबाला आले. आता ही जास्तीचाच ही संवाद तेवढा मला तुम्हाला विस्तारपूर्वक मांडता येणार नाही. आता यातून तुम्हाला मला सिद्ध एकच करायचंय. अशा अवस्थेमध्ये सीता 8-8 तास रडायची आणि 8-8 तास विभीषणाच्या बहिणीने तिचे डोळे पुसायचे सीतेचे. आईसाहेब म्हणायचा नका असं खेद करू. आणि तेवढ्यामध्ये एके दिवशी मारुतीराय आले अंगठी घेऊन. कोण आले? मारुतीरायाला सीतेनं पाहिलं, पण हे रावण काही सोंग करते म्हणल्या. कदाचित काय करून येऊ शकते? वानराचं रूप घेऊन येते. अंगठी टाकली, अंगठी प्रभू रामचंद्राची ओळखू आली. आणि अंगठी ओळखू आल्यावर महाराज ती जी मुद्रिका आहे ना अंगठी, त्या अंगठीला सीता राम समजित होती. रामायण ऐकले तुम्ही? रामायण चलते की नाही? तर नुसती शक्ती चलती, नुसती शक्ती चलती. राजीनामा देऊ का माता? रामायण तर वाचत जा, कधी कधी वाचत जा. असं दररोज 2 पानं, 1-2 पानं. कोणी सांगणार आलं तर सांगत जा, नाही तर वाचून घेत जा. कोणी एका कोपऱ्यात ठेवा ग्रंथ, नवयुवकांनी वाचून घ्यायचे 1-2 पानं, 1-2 पानं, 1-2 पानं, वर्षभरात होऊन जाते. अंगठी ज्यावेळेस दिसली ना, प्रभू रामचंद्र आले असा भास झालता सीतेला. सीताईसाहेब रडल्या आणि मग मारुती म्हणले, आईसाहेब मी रामाचा दूत आहे, राम नाही. मारुती माझे राम खुशालता आहेत ना? आईसाहेब खुशाल आहेत. खरं सांगा, तुमच्या विना अधुरे आहेत ते, एकटे पडलेत, प्रतीक्षेत आहेत भेटीच्या. आणि मग सीता आईसाहेब प्रभू रामचंद्राच्या त्या आठवणीनं गहिवरल्या आणि मारुतीरायला विचारलं होतं, कधी भेटेल रघु, कधी भेटल रघुपती, मगला सांग भामारती, मगला सांग भामारती, मगला सांग भामारती. कधी
मजला सांग मारुती. भनकन करायले ते पण थोडं त्याला हे कर ना, ओरिजिनल आवाजच येईना त्यांचं. ती चाल हे आमच्यात आम्हाला कळलं. ते चालीतला गोडवा असा होता की जसं काय सीतेच्या मुखातून निघाली चाल असं वाटतं. कसं वाटतंय? कधी भेटेल रघुपती मजला सांग बा, हे मारुती मला देव कधी भेटेल सांग की. अक्षरशः देवाच्या विरहाने, शब्द बारा काय नाही का, देवाच्या विरहाने सीतेनं असं भजन केलं होतं की तिकडून येणारा वारा सुद्धा भजन करत होता. त्या सीतेच्या भोवताल जेवढी पक्षी होते ना, त्या पक्षाला सवय लागली होती राम राम म्हणायची. जिथं जिथं सीतेचा स्पर्श झालाय ते खडे गोटे त्याच्यातून राम राम ध्वनी उमटू लागला. काय काय भजन असेल, काय ध्येय असेल. ज्ञानोबा तू नाथ महाराजची भाषा सांगतो मी तुला. जेथ सीतेची वस्ती घडे, तेथ राम नाम स्मरती झाडे. पशु पक्षियाशी स्मरण घडे, पाषाण खडे राम स्मरती. जिथं सीता वास्तव्य करते ना, पाखर सुद्धा काय म्हणायचे, ही वृत्ती सीतेची का झाली एवढी? कोणाची भेट आहे? कोणाच्या भेटीची अपेक्षा आहे? भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. झुरणी लागल्याशिवाय देवाची भेट होत. आता आपण काय झुरणी लागलोत? अर्थार्थी आपला देवाचा काहीही संबंध नाही. आलाच कुठं तो योगायोग समजावा. सगळे घटना काल्पनिक आहेत, काही संबंध नाही आपला. आपला परमार्थाचा काही संबंध नाही. बुंदी खाणे काय केलं तर हा बस एखादा तास ऐकणे, ऐकून जशाला तसंच होणे. नळी फुंकले सोडारे, इकडून तिकडं गेले आणि मग पुढच्या वर्षीच भेटणे, सगळ्यात अगोदर पुढे येऊन बसणे. बास परमार्थ वाटतोय आपल्याला. हा परमार्थ नाही, परमार्थाचं नाटक करतोय आपण. विठाला विठाला अर्धांगिनी असून सुद्धा ज्याच्यासोबत मग ज्याचं मंगळसूत्र गळ्यात असताना सुद्धा अंतरलाय तो देव, त्या देवाची भेट घेण्याकरता सीता आई साहेबाला झुरणी लागावं लागलं. हाडाच्या काड्या झाल्या. असं म्हणतात की अतिशो अलंकार होईल तुम्हाला वाटेल, पण असं म्हणतात की अंगठी प्रभू रामचंद्राची सीतेच्या हातात जात होती, असं म्हणणं आहे शास्त्राचं. म्हणजे काय राहिले तिच्यात? राहिलंय काय? इतकी ती झुरणी लागली फक्त कोणाच्या भेटी करता? प्रभू रामचंद्राच्या भेटी करता. ईश्वराची भेट हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे. या वाक्यापासून मी प्रवेश करत आहे अभंगामध्ये. ईश्वर भेटीपेक्षा जीवनामध्ये दुसरं काही आपल्याला मिळवायचं, आणि जेही आता सध्या आपण ज्याच्या मागं लागलोय ना ते नाश पावणार आहे. जे मिळवलंय ना ते मिळवल्यासारखं वाटणारच नाही. आज जे मिळाले त्याचं उद्या काय वाटणार नाही. घेतल्या घेतल्या मिळाल्या तेवढं त्याचं कौतुक आहे. आणल्या मोबाईल खाली ठेवते का माणूस? कव्हर. आणि अजून एक 5-6 महिने झाले की काही नाही, त्याचं काहीच वाटत नाही. आणि हे संसारातली प्रत्येक वस्तूच तशी आहे, प्रत्येक व्यक्तीच तशी आहे. गाडी आणल्या बघा ती कशी उन्हात लावते का माणूस, कशी स्वच्छ ठेवते. आता काहीच नाही. कुठे त्याला काही हे नाही. घेतल्या ड्रेस असं बसतोय खाली, काहीच नाही. 1-2 दिवस घेतल्या साडी असं बसता होय तुम्ही.
नवीन संसारातली प्रत्येक वस्तू तशी आहे, नंतर जुनी होती. एकच वस्तू आहे जी कधी जुनी होत नाही, त्याचं नाव देव आहे, त्याचं नाव परमात्मा. पाहता विटेना जवळची आहे परी भेटेना जवळची आहे परी भेटे आ विठले माये विटेना जवळिया परी भेटेना जवळिया परी भेटेना. त्याच्या कानात सांगा ना, इतकं ताण असतो. हो ना, जीव जाचा आवीट गे माय विटेना जवळी आहे पांढरी 4 आहे दादा. हे किती आहे? पांढरी 4 आहे, त्याला पुन्हा पंचम करायचं म्हणजे हे तुटायचे न दोन्ही मधले. एक दीड भाकर एकाच कीर्तनात जिरती ह्या या स्वरात. विचारात येईल, तुम्ही जेवणच कीर्तनाला उभा आहेत का? जेवण उभा आहेत ना कीर्तनाला, जाता जाता खा थोडं काय आहे की नाही? यायला काय माहिती, यायला वाटलं लय बारी वाटायला, अंगाची आग होती रे ना. तुमचा स्वर बघायचा, थापटाक त्याच्यावर. हे फरक वाटत ना तुम्हाला? ही रफ्तार आहे. ही रफ्तार कशा करता आहे? अंतकरणाला आनंद होतच नाही मला ह्या स्वरानं, आणि मी तुमच्या आनंदासाठी करतच नाही, मी माझ्या आनंदासाठी करतो. त्याच्याशिवाय मला समाधानच वाटत नाही. तुटू का फुटू, विठाला विठाला माझी भूमिका मला सांगत चालायचंय आपल्याला. ईश्वर भेटीचं कसं आहे, तो प्राप्त झाला ना. आता कसं आहे, आता कोणतं आले सिरीज आयफोनची 17 प्रो. आता त्याचं आकर्षण आहे किती दिवस, नेक्स्ट पुन्हा ती पुढचं व्हर्जन कोणतं येणार आहे? आता 18 आल्यावर 17 प्रोला काय किंमत आहे? याची वाढ होत चालते. बाकीच्या कोणत्याही गोष्टीचे तसेच आहे. नंतर पश्चातापात पडते, अर थोडं थांबलो असतं तर हे मॉडेल चांगलं होतं म्हणून. आता काय करतो, लेकर बाळ झाले तुला, नाही समजलं तुम्हाला? जाऊ द्या, जेव्हा जाऊन एकदा विठाला विठाला हो, थोडा एखादा पॉइंट टाकावा लागते तुम्हाला गुदगुले हो, त्याच्यासाठी आलो नाही मी. माझा हेतू आहे, ज्या गोष्टी करता तुम्ही झुरणी लागलाय ना, ती गोष्ट नाश पावणारी आहे. क्षणभंगुरा येथील पसारा क्षणभंगुरा येथील पसारा क्षणभंगुरा येथील पसारा क्षणभंगुरा येथील पसारा आलिया तारा अवघेना से आलिया तारा अवघेना अविनाशी जोडी देवा पायी भावे अविनाशी जोडी देवा पायी भावे. शाबास. क्षणभंगुर हे हा क्षणभंगुर हा येथील पसारा आलिया आकारा अवघे नासे आलिया आकारा अवघे नाशे. हा द्रुपद सांगा. अविनाशी जोडी देवा पायी भाव. अविनाशी जोडी देवा पाही भाव. शब्दच इतका पद्धतशीर त्यांनी वापरलाय. जे दिसतंय ना, ज्याच्या पाठीमागून आपण लागलोय का, नाश पावणार आहे ते. जिच्या करता काही काही लोकांनी जीव दिलाय ना, मला त्यांना एक कळत नाही, असं काय होतं तिच्यात? का तिला 3 डोळे होते का 4 हात होते तिला? असं काय होतं? वेडे लोक आहेत.
ती म्हणजे सर्वस्व नाही आहे, तो म्हणजे सर्वस्व आहे. कोण? भगवंत. हे ऍडिशनल आहेत, हे सगळे इन्चार्ज नाहीत. इन्चार्ज देव आहे, हे ऍडिशनल आहेत. ऑदर मधले हे ऑप्शन आहेत. ऑदर मधले एखाद्या प्रश्नाचे उत्तर 3 दिलेले असतात ना ऑप्शन, त्या तिन्हीपैकी एकच ऑप्शन असा असते राईट आन्सर, आणि बाकीचे जे 2 असतात ना उगा एक ते मिळतं जुळते ऑदर लिहिलेले असते, तसे हे ऑदर आहेत हे सगळे. आणि ते ऑदरलाच तुम्ही म्हणत नाही ते ये राईट आहे, वाया जाय, गलत जवाब मत येते. आणि म्हणून साधू संत ईश्वर भेटी करता सर्वस्वाचा त्याग केलाय त्यांनी, सर्वस्वाचा. ईश्वर भेट एक अशी दुर्मिळ गोष्ट आहे, ती भेट ज्यांच्या जीवनात झाली का या पसाऱ्यामध्ये अडकतच नाहीत होते. आता ज्या पसाऱ्यात आपण अडकलोय ना ते सध्या आपल्याला बेटर वाटतंय, कालांतरानं मग त्याचं आकर्षण कमी होते. लग्न झाल्या झाल्या आता वाटते काय सांगते किंवा काय सांगा ना मी. लग्न झाल्या झाल्या जो संवाद आहे तो संवाद 10-20 वर्षाच्या नंतर आहे का? संपला. लग्न झाल्या झाल्या बघता बघता तिच्याकडे हसू यायला याला, आणि ती बी जाता येता हसते उगच, आणि म्हणाले नाही सूर्यमुखीच आहेस तू, सूर्यात आणि तुझ्यात काही फरकच नाही. मेकअप बिना मेकअपची, बाप रे आय एम लकी. पुन्हा 3 वर्षाला म्हणला चंद्रमुखीस, म्हणजे सूर्य मावळलाय आता. आता काय निघालाय? पुन्हा 3 वर्षाला म्हणला ज्वालामुखीस. काय एखादा पॉइंट टाकावा लागतो नाही तर कीर्तन गायचे नाही. हे आकर्षण या संसाराचं हळूहळू हळूहळू कमी होते. लग्न झाल्या झाल्या जे एकमेकाला पाहायची ओढ असते ती ओढ उतारवयात राहत नाही. आता एक म्हातारी इथं आणा माझ्या पुढी, आणि त्याला एकूण एकाकडे बघा म्हणा पहिलं जसं बघत होता नाही लय करारी नजरनं बघते ती, अति करारी नजरनं बघते ती. काही तर हात उगारते बुक्कीत घालीन. ती म्हणले मी कमी आहे का काय? मला माहित नाही लगे बुक्की घालणारा. 2 पोरं येत नाही हिच्या माग. पोरं जर नसते ना तुला दाखविलं असते, म्हणजे मग आम्ही 3 आहेत म्हणजे. संपला संवाद. तीच स्त्री, जी स्त्री बूट वाजल्याबरोबर पाणी देत होती पाय धुवायला, बूट वाजल्यावर, काय वाजल्यावर? पायातला बूट वाजल्यावर पाणी देत होती पाय धुवायला, ती म्हणती तिथं माठ आहे, तिथं तांबे आहे, ढोसा इथल्या सोडून मंडपातल्या धरून. कोण म्हणत नाही असं? का? आकर्षण कमी झाले. या संसाराचं आकर्षण कमी होतंय. ज्याचं आकर्षण कधीच कमी होत नाही त्याचं नाव कृष्ण आहे. विठाला विठाला हे किती जरी तुम्हाला वाटलं ना मला त्याला भेटल्याशिवाय मला चैन पडत नाही, असं काहीही नाही. ज्या मित्राकरता तुम्ही जीवाचं रान करताय का, दिवसातून एकदा जर भेटलं तर तुम्हाला जगल्यासारखं वाटते. ग्रामपंचायत लागले होते 3 विरोधात फॉर्म भरल्यावर मग बघा बरं कसं होते ते. कसं होते? तोंडाकडे बघत नाही, तोंडाकडे कशाकडे बघत नाही. खटकायला काहीच लागत नाही या जगामध्ये. तुमचं माझं खटकायचंय का? एका वाक्याने खटकते. आज जे तुम्ही मला एवढी रिस्पेक्ट देता ना, माझं एकही वाक्य चुकीचं गेलं तुमचं माझं खटकू शकते. खटकायला काय लागते? ज्याच्यासोबत कधीच खटकत नाही का त्याचं नाव देव आहे. बाकीच्या सोबत खटकत आहे माणसाचं. 7वी पर्यंतच्या मैत्रिणी आता आहेत का? 12वी पर्यंतच्या मैत्रिणी तुमच्या आता आहेत का? लग्नाच्या अगोदरच्या मैत्रिणी आहेत का? नाही. कॉलनीतल्या कॉलनीत गेली की दुसऱ्या तयार होत्या, त्या संघच निघाल्या शॉपिंगला ना हळदी कुंकाला. तिथे गेले की मग तिथं भिशीचा ग्रुप आलाय. भिशी एक असती म्हणे ह्या बायाची शहरची.
हळदी कुंक करतात त्या संग मग काय नाही त्याच होत्यात. मग पहिली मंत्री आय गो होय ग मला आठवण तू आठवण काढून काय करावं आता. पहिली एक दिवशी हिला इंस्टाग्रामवर सापडली मैत्रीण, तिला मेसेज केलाय ओळखलंस का. हो ग ओळखलं. काय ग कॉल सुद्धा करत नाही. गरज काय तुझ्यापासून माझं नडलंय काय म्हणते. हॅलो हाव यो हॅलो हाव यो चलते पण ओरिजिनल नाते हे जगातले कोणतेच नाहीत. एकच नातं आहे अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठू खरा. खरा नातेवाईक तोय आणि तो भेटायचा तो प्राप्त करायचा सोडून या सगळ्या पसाऱ्यामध्ये आपण अडकून पडलो. हे पसारा कोणी कामी येणारा नाही. विठाला विठाला अविनाश करिया फुलियाईसे लावी मनापीसे गोविंदाचे लावी मनापीसे गोविंदाचे अविनाश करिया फुलियाईसे लावी मनापीसे गोविंदाचे मनापीसे गोविंदाचे अविनाश करी आपुले आईसे लावी मनापिशे गोविंदाचे. तो परमात्मा सत्य तू सत्य तू सत्य तू. थोडा आवाज वाटेल भया थोडा माझा आवाज वाट. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला लौकिकाचार. परमात्मा खरा आहे. बाकी सगळी नातेवाईक उग मिरच्यातल्या बुजगावण्या म्हणे आहेत. ते मिरच्यातलं बुजगावणं कशा करता उभं केलं असते. मिरच्या सांभाळायला आणि सांभाळता ते काय कमाल आहे. एक रानडुकर गेलं त्या बुजगावण्याजवळ म्हणलं काय रे. ते म्हणलं काय म्हणावलं म्हणलं काय रे तो उभा आहे. अहो म्हणला केलंय मला उभा. असं काय करलास. तसं नाही म्हणला दाजी मी असं म्हणालो इकडं खान इकडं खा. कोणाला त्या रानडुकराला. तसे बुजगावणे आहेत रे आपण. त्या संसारात बुजगावणे आहेत. काय खरंय आपलं काय होते आपल्याच्यात. आणि म्हणून या बुजगावण्याचं जसं काही खरं नाही तसं हे बाकीचं जग आहे. त्या जगताकडे बघून आपण जे आकर्षित झालोय जगतातल्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला मिळवायच्यात ते मिळवणं याच्या नादात 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 देवाकडे आपलं दुर्लक्ष होत चाललंय. आणि तो जर परमात्मा आपल्याला प्राप्त झाला तर या जगतातल्या कोणत्याच गोष्टीचं आकर्षण राहत नाही. याचे सुख तुम्हा कळलियावरी मग दारोदारी न फिराल. एकदा का त्याचं सुख कळालं की त्या परमात्म्याचं मग बोंबलं थिंडत नाही माणूस कोणाच्या दाराला. आणि तो परमात्मा प्राप्त करण्याकरता काही स्टेप आहेत पायऱ्या आहेत. पण नेमकी कोणती पायरी आहे. पहिल्या चरणामध्ये हरि प्राप्ति शिव पाए हरि प्राप्ति शिव पाए उपाय धरावे संताचे ते पाय. त्या ईश्वराच्या भेटी करता काही मार्ग सांगितलेत. या मार्गाने गेलात तर तुम्ही देवापर्यंत जाऊ शकता. महाराज कोण्या मार्गाने जावं. तुम्हाला साधू संतांच्या चरणी नतमस्तक व्हावं लागणार कारण त्यांनाच रस्ता माहिती आहे पुढे जायचा. साधू संतच फक्त ईश्वरापर्यंत जाऊन आलेले आहेत. बाकीच्यांचा आणि ईश्वराचा काही संबंधच नाही. ज्याला रस्ता माहीतच नाही त्याला विचारलं कळणार आहे का काही. आंध्रातलं मनुष्य बोरिंगवर बोरिंग कळते ना बोर मारणार. परभणीच्या पलीकड मानवतला एका फाट्यावर उतरलं आणि गंगाखेडचा माणूस त्याला विचारायला पाथरी कुणीकडे. ते म्हणला इटरा तेलंगणा तेलंगणा कन्नाड कन्नाड पाथरी पाथरी.
काय उपयोग? त्यांनी सांगितलं मी तिकडचा आहे तेलंगणातला. पता नाही म्हणला मेरे को. तसं परमात्म्याची भेट झालेलं या जगामध्ये फक्त एकच वर्ग आहे, तो म्हणजे संतांचा. मार्ग दावून गेले आता जरा थोडा टाइम कमी आहे आपल्याकडे. आणि त्या वर्गाला सोडून विचारायचं, तुम्ही जर दुसऱ्या रस्त्यानं दुसऱ्याला विचारला तर त्याला उपयोग काय मला सांगा. नाराज होऊ नका, वेळच करेल. ज्याला रस्ताच माहित नाही त्याला विचारून काय उपयोग आहे. एकच वर्ग आहे फक्त, वाट दावी त्याच्या पुण्य नाही पार, होती उपकारा गणित, हाती धरून या पावविले घरा, त्याच्या उपकारा त्या ईश्वरापर्यंत नेऊन पोहोचवणारे फक्त संत आहेत. आणि म्हणून धरावेत संताचे ते तिथं पाय धरा, नतमस्तक व्हा, पायावर नतमस्तक व्हा त्यांच्या, की मला देव पाहिजे. आणि मग ते तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचू शकतात. आणि म्हणून संतांचे पाय या शब्दाचा अर्थ केवळ पाय म्हणजे हे पाऊल खुना, पाऊल या शब्दाचा अर्थ असं, पाऊल असा अर्थ होत नाही. पाय शब्दाचा अर्थ आहे आचरण. ज्या अर्थाने संतांनी आचरण केले त्या आचरणाने आपण जर पुढे चालत गेलो तर आपण ईश्वरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाहीत. असा सरळ सरळ त्याचा अर्थ आहे. 9:15 वाजतायत, मला 15 मिनिटं तर लागतील जायला. 9 ते 11 तिथं कीर्तन आहे. तुमचे जेवण जरा लवकर आवरत जा, जेवण थोडे लवकर आवरत जा. तुमचे जेवण नाही झाले ना मला गावात नाही येता येत. मला अजून लवकर यायचे तुमच्याकरता. मी तुम्हाला 5 वर्षापासून म्हणतो मला अजून लवकर यायचं. पण तुमचा एकच आहे मम आनम पप्पू. हे थोडं एक दिवस काय होते लवकर केलं तर नाही. कीर्तन झाल्यावर होईल राहिलेले. मला पूर्ण 2 तास द्या ना तुम्ही वेळ. माझ्याकडे गुन्हा आहे का? लोक माग लागलेत वेळ द्या म्हणून मी देत नाही. तुम्हाला द्यायलो तो आमचं जेवायचं, जेवतच बसा. असं नका करू. मग असं अपेक्षा भंग होत्यात ना. तुम्हाला किती लोकांना वाटायला आता मी ज्ञानेश्वर माऊली भजन घ्यावं म्हणून 8 पाव. एक काय माणसाला वाटत नका वाटायला. त्याचं कारण मी दोषी आहे का? आनंद पप्पू थोडं घ्या ना, आटपतं एक दिवस. काय बिघडतंय? घरी नाही तांदूळ खायला इतकं कुठं त्याच्यावर असते का लक्ष? मी 5 वर्षापासून भांडायलो तुम्हाला. मला वेळ द्या तुम्ही. लोक मला वेळ मागतात, मी म्हणायला द्या ना आमचे जेवण झाल्याशी येऊ नका. जेवतच बसा रे बाबा. मी काय करू मग आता? मला काय हेलिकॉप्टर आहे का तिथं जायला? आपल्यासारखेच वाट बघत बसल्यास लोक, आपल्यासारखेच लोक वाट बघतात. नियम जुना त्यांचा आहे, तुम्हाला नंतर दिलाय. त्यांचा मोतीराम महाराजाचा नियम आहे, तुमचा मोठ्या महाराजाचा आहे का? तुमचा मोतीराम महाराजाचा आहे, तुम्हाला त्यांनी दिलाय. मी चालवतोय ती, मला दोन्ही पण मला तितकीच आहेत. पण तुम्ही जरा लवकर आठवी जा. आता मला मात्र आडवा आडवी करू नका. जागेहून हात जोडा असे सगळे एकदा मला जाऊ दे. मला आता कोणतरी म्हणले की पाटीलबाई गुजरल्या तिकडं पण चला. मला आता तिकडं काही नाही, पण माझ्या गुरु परंपरेच्या वतीनं बेटा मी गुरु परंपरेच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतोय. मला तिथं जाता येत नाही, मी त्यांच्या भावना ओळखू शकतो, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आता मात्र मला कोणाच्या घरी पण नेऊ नका बरं. मला मात्र जाऊ द्या आता. ज्ञानेश्वर माऊली, टाळी 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 टाळी.